सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. पुन्हा एक वार प्रभूने ही नवीन सायंकाळ आपल्या जीवनासाठी दिली. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद, गौरव आणि सन्मान मिळो. आपण मागच्या आठवड्यापासून बायबल स्टडी सुरू केलेली आहे आणि विशेष करून ज्या विषयावर आपण अभ्यास करत आहोत तो आहे वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरे. आणि विशेष करून ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांद्वारे आपण काय करतो की जी तत्व आहेत, पवित्र शास्त्रीय तत्व, त्यांचा आपण अभ्यास करतो. आणि नक्कीच आपल्या सगळ्यांकरिता हे लाभदायक आहे आणि आशीर्वाद घेऊन येणारा आहे. नक्कीच त्यालाच गौरव, त्याला सन्मान आणि आदर याद्वारे प्राप्त हो. या आपण प्रार्थनेद्वारे आजच्या या बायबल स्टडीची सुरुवात आपण करणार आहोत. आपल्यामध्ये बबलू दादा जाधव आहेत, त्यावेळेस प्रार्थना करतील आणि त्यानंतर आपण मग पुढे जाणार आहोत. हॅलो, आवाज येत आहे सर? बबलू दादा जाधव, आवाज येत आहे दादा? ओके. नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. ठीक आहे. आपल्यामध्ये चिटकरे पाळक साहेब आहेत, पवन चिटकरे. ते आपल्याकरिता प्रार्थना करतील आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया. म्हणजे आपण आज शिकणार आहोत त्याकरिता प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद दे. पवित्र पवित्र हे आमच्या स्वर्गातील जिवंत देवा आणि आमचे उत्तम मेंढपाळा, त्यावेळेस आम्ही सर्वजण पुन्हा तुझ्या दे तू आम्हाला एकत्र आहे. प्रभू धन्यवाद, जे काही माध्यमामधून तुम्ही आम्हाला ऑनलाईन क्लासेससाठी प्रभू तुझ्या दयेने एकत्र केलेला आहे त्याबद्दल प्रभू तुझे आभार मानतो. प्रभू आजच्या भक्तीकरिता प्रभू तुझे आभार मानतो. परमेश्वर पिता, प्रिय प्रभूजी, धन्यवाद करतो की तू आम्हाला तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तारला आहे. प्रिय प्रभूजी, तारण ही गोष्ट प्रभूजी तुझ्या हातामध्ये आहे, मोक्षित आहे परमेश्वर पिता. आणि प्रिय प्रभू, जर ते आमच्या हातामध्ये असतं तर आम्ही ते कधीच हरवून बसलो असतो, गमावून बसलो असतो. ख्रिस्ताबद्दल आम्ही धन्यवाद करतो. तुझ्या त्या महान प्रीतीबद्दल धन्यवाद करतो की ख्रिस्त आमच्या पापासाठी वधस्तंभावर खिळला गेला आणि आम्हाला त्याच्या दयेने तारला आहे. म्हणून प्रभू तुझे आभार मानतो. पवित्र प्रभू, आज दिवसभरामध्ये आमच्याकडून झालेल्या सर्व पापांची व अपराधांची क्षमा कर. प्रिय देव बाप्पा, या दिवसभरामध्ये जीवन जगत असताना आम्ही प्रभू तुझ्या विरुद्ध चुका करतो, तुझ्या विरुद्ध वागतो. हे प्रभू, तू आम्हाला आमच्या पापाची व अपराधाची क्षमा कर. आणि प्रिय प्रभू, आजच्या वेस्ट मिनिस्टर लघु प्रश्न उत्तरे शिकत असताना प्रिय प्रभू राजा, ब्रदर संदेश यांना प्रभूजी शिकवत असताना प्रभू तुम्ही सहाय्य करा. जे प्रभू ऑनलाईन माध्यमामधून ऐकत आहेत त्या प्रत्येकाला ऐकण्यासाठी प्रभू सर्वांचा आत्मिक कान, हृदय, डोळे उघड आणि प्रत्येकाला ते समजून येण्यासाठी देवबाप्पा तुम्ही सहाय्य करा. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रभू प्रत्येकास मदत करा आणि देवा तुझं गौरव त्याद्वारे हो द्या परमेश्वर पिता. प्रिय प्रभूजी, धन्यवाद करतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आहोत प्रभू. तुझी कृती आहोत, तुझं नियंत्रण या पृथ्वीवरती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पण तू आम्हाला चालवतोस तुझ्या दयेने, म्हणून प्रभू तुझे आभार मानतो. तसंच इथून पुढेही चालवणारा तूच आहेस आणि तुझ्याच पवित्र आणि गोड नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक माझ्या स्वर्गातील देव बाप्पा.
आमेन. आमेन, आमेन. थँक यू सो मच पाळक साहेब. विशेष करून प्रभूला मी धन्यवाद देतो या सुंदर वेळेबद्दल आणि सर्व जे आपण श्रोतेगण आज अशा ऑनलाईन माध्यमाद्वारे एकत्रित झालेलो आहात त्या ख्रिस्ताच्या जिवंत देवाच्या वचनाच्या सहभागितेमध्ये त्या आपणा सर्वांना देखील मी धन्यवाद देतो. प्रभूमध्ये आपले देखील मी आभारी आहे. विशेष करून आपण मागच्या क्लासमध्ये विशेष करून मागच्या आठवडी आपण या बायबल स्टडीला सुरुवात केलेली आहे आणि या बायबल स्टडीला सुरुवात केली असताना आपण मागच्या आठवडी पहिला जो प्रश्न आहे त्यावर आपण विचार केलेला होता. तो प्रश्न अशा प्रकारचा होता की मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? आणि मग आपण त्याचं उत्तर पाहिलं होतं आणि ते म्हणजे काय? देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंदी असणं. आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं की का बरं आपण देवाचं गौरव करतो? त्यामध्ये मग आपण हे पण शिकलो की मग त्याच्यामध्ये आनंदी असणं हे कशाप्रकारे आपल्यासाठी लाभदायक आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ते प्रभूमध्ये आनंद करायला कशाप्रकारे शिकवितं. आज विशेष करून आपला जो दुसरा प्रश्न आहे, तो प्रश्न जणू काय त्या पहिल्या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर देणारा प्रश्न आहे. आणि तो म्हणजे काय, की देवाचं गौरव आता आपण कसं करावं? पहिला प्रश्न आहे, मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? आणि त्याचं उत्तर आपण पाहिलं, की देवाचं गौरव करणं आणि त्याच्या ठायी आनंद आनंदी असणं किंवा त्याच्या ठायी आनंद करणं. मग आता हा प्रश्न उठेल, की मग खऱ्या अर्थाने देवाचं गौरव कसं करावं आणि त्याच्या ठायी सर्वदा कसं आनंदी असावं, या संबंधी मार्गदर्शन करण्यास देवाने नेमकं कोणता नियम दिलेला आहे? आणि हाच आपला आजचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या बायबल स्टडीमध्ये शोधणार आहोत. विशेष करून ज्यावेळेस आपण या प्रश्नाबद्दल विचार करतो, की देवाचं गौरव कसं करावं आणि त्याच्या ठायी सर्वदा कसं आनंदी असावं, या संबंधी मार्गदर्शन करण्यास देवाने कोणता नियम दिलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे, केवळ देवाचं वचन जे शास्त्रातील जुन्या व नवीन करारामध्ये समाविष्ट आहे, ते आपल्याला देवाचे गौरव करण्यास व त्याच्या ठायी सर्वदा आनंदी असण्यास किंवा आनंदी राहण्यास ते मार्गदर्शन करतं. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की जर आपल्याला देवाचं गौरव करायचा आहे, तर मग त्याचं गौरव करायचा आहे, तर मग सगळ्यात अगोदर देव कोण आहे, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याचं कार्य काय आहे, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. मानव, मनुष्याची स्थिती काय आहे, आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. आणि या सर्वांचं उत्तर केवळ एकच आहे आणि ते म्हणजे देवाचं वचन. आणि इथं ज्यावेळेस आपण या प्रश्नाचं उत्तर पाहतो, की केवळ देवाचं वचन जे पवित्र शास्त्रातील जुन्या व नवीन करारामध्ये समाविष्ट आहे. इथे एक शब्द वापरलेला आहे बघा या उत्तरामध्ये, जे जुन्या व नवीन करारामध्ये समाविष्ट आहे. समाविष्ट असणं जसं जर आपण एखादं उदाहरण पाहिलं, जसं एखादी बादली आहे आणि त्या बादलीमध्ये आपण पाणी ओततो नाही का? आणि ते पाणी ज्या प्रकारे त्याच्यामध्ये भरलं जातं, त्यावेळेस ती बादली जी आहे जणू काय त्या पाण्याने भरली जाते. तशा प्रकारचं जणू काय पवित्र शास्त्राबद्दल जर आपण पाहिलं, तर पवित्र शास्त्र हे असं पुस्तक आहे, ज्यामध्ये पूर्णपणे देवाची वचनं आहेत. आणि त्याबद्दलच आपण पुढे वचनातून आणखी शिकणारच आहोत. आणि पहा, देवाचं वचन आपल्याला देवाचं गौरव करण्यास आणि त्याच्या ठायी सर्वदा आनंदी राहण्यास मार्गदर्शन करतं. आणि कशा प्रकारे ते आपल्याला मार्गदर्शन करतं? पहिली गोष्ट, हा नियम देवाने आपल्या जीवनासाठी दिलेला आहे. कारण इथं प्रश्न काय आहे, की देवाचं गौरव आपण कसं करावं आणि त्यामध्ये सर्वदा आनंदी कसं असावं, याकरिता आपल्याला देवाने या संबंधी मार्गदर्शन करण्याकरिता देवाने कोणता नियम दिलेला आहे, तर आपण तेच पाहत आहोत आणि ते म्हणजे काय? देवाचं वचन. आणि ज्यावेळेस आपण नियमाबद्दल विचार करतो, खऱ्या अर्थाने जर तुम्ही अ, जुन्या कराराबद्दल जर तुम्ही विचार केला, तर त्यावेळी अनेक राजे देवाने इस्रायलावर उभे केले. आणि जर तुम्ही त्या राजांबद्दल विचार केला, तर ते राजे जे आहेत
ते जे काही हुकूम करायचे किंवा जे काही ते फर्मान काढायचे, तो फर्मान त्या प्रजेसाठी जणू काय पूर्णपणे पालन करणं अगदी गरजेचं होतं आणि तो फर्मान जो आहे त्याचं पालन केल्याने ते त्या राजाचा सन्मान करत होते आणि ते त्या राजाशी किती अधीन आहेत, त्या राजाच्या आज्ञा किती ते पाळत आहेत हे त्यावर अवलंबून असायचं. जसं उदाहरणार्थ तुम्ही जर नबुकदनेस्सर राजाचा विचार केला आणि त्याने पहा एक त्याची स्वतःची मोठी मूर्ती त्याने तयार केली आणि पहा सर्वांना जणू काय त्याने आदेश दिला की या मूर्ती समोर तुम्ही नमन करा आणि तिथं शद्रक, मेषक, अबेदनगो आहे जे जिवंत देवाचे लोक त्या ठिकाणी होते आणि ते विश्वासणारे प्रियजन ते करण्यासाठी त्यांनी काय केलं? नकार दिला आणि हा नकार देणं त्या राजासाठी अपमानाच्या बरोबर होतं. म्हणूनच त्या राजाने आणखी तो चिडला आणि त्यांना म्हणे की ती भट्टी आता 7 पटीने पेटवा म्हणे अजून आणि आता त्यामध्ये त्यांना टाकून द्या. नाही का? तर एक ते उदाहरण आहे सर्वसाधारणपणे की राजा जे बोलत आहे, जो फर्मान त्याने काढलेला आहे ते मान्य करणं जणू काय त्याला ज्या प्रकारे ते सन्मान दिल्याप्रमाणे आहे, तशाच प्रकारे ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, तर देव जो आहे तो महान राजा आहे. तो आपला महान सार्वभौम प्रभू आहे. स्तोत्र 24 आपल्याला शिकवितं, की सर्व काही त्यानेच उत्पन्न केलेलं आहे. सर्व काही त्याचंच आहे. आणि पहा त्या महान राजाने आपल्याला हे नियम दिलेले आहेत. जे नियम आपल्याला त्या महान देवाचं गौरव कसं करावं, त्याचं गौरव कसं करावं आणि विशेष करून त्याच्यामध्ये आनंदी कसं असावं, त्याबद्दल मार्गदर्शन करतात. आपण कमीत कमी 2 वचनं ह्यावेळेस पाहणार आहोत या सायंकाळच्या समयी. विशेष करून पेत्राचं दुसरं पत्र, अध्याय 1 आणि वचन 20 आणि 21 आपण पाहूया. आपल्या समोर ही वचनं आहेत. पेत्राचे पहिलं पेत्राचं दुसरं पत्र, अध्याय 1 आणि वचन 20 आणि 21. प्रथम ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. आमेन. अगदी सत्य आहे. संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. जो प्रश्न आहे, पुन्हा मी वारंवार तो का घेत आहे? कारण आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे, की नेमकं इथं आपल्याला काय शिकायला भेटत आहे. देवाचं वचन कशा प्रकारे आपल्याला देवाचं गौरव करण्याकरिता मार्गदर्शन करतं. का बरं? देवाचं वचनच हा एक मार्ग आहे, जो आपल्याला त्याचं गौरव करण्यास सहाय्य करेल, मार्गदर्शन करेल. कारण त्याचं कारण हे आहे, की हे वचन जे आहे, मुळात ते मानव निर्मित नाहीये. मुळात हे जे वचन आहे, ते कुणा मनुष्याचे तर्क-वितर्क नाहीये. जर तुम्ही पेत्राचं दुसरं पत्र आणि त्याचा पहिला अध्याय आणि वचन 18 पासून जर तुम्ही पुढे वाचलं, तर पेत्र जो आहे तो फार सुंदर रीतीने त्या वचनाची थोरवी प्रगट करत आहे. बघा वचन 18 पासून पुढे तो काय सांगतो, एक अनुभव तो सांगत आहे सगळ्यात अगोदर. काय अनुभव आहे तो बघा. त्याच्या बरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. वचन 17 पासून पाहू. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्युक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली, हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. वचन 16 पण पहा. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्या संबंधाने तुम्हाला कळवले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. आणि त्याची एक झलक पेत्र या ठिकाणी देत आहे. ते कुठं त्याने पाहिलं? ख्रिस्ताचं जे रूपांतरण आहे तो प्रसंग पेत्र या ठिकाणी सांगत आहे. आणि पहा, तो प्रसंग तो सांगत असताना तो म्हणतो की आकाशातून आम्ही ती वाणी ऐकली. ती वाणी अशा प्रकारची होती की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.
आणि तो पुढे काय म्हणतोय आणखी बघा, वचन 18 मध्ये, त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली म्हणे. आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत. तरी सुद्धा पेत्राला नेमकं काय सांगायचं, तो त्या घटनेकडे पाहून तो फुगून चाललेला नाहीये. तो स्वतःच गर्व 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 करण्याकरिता किंवा स्वतःची वाहवा करण्याकरिता ती घटना सांगत नाही. तर ती घटना सांगण्याच्या मागे तो त्याचा हा उद्देश होता. वचन 19 आपल्याला तो उद्देश सांगेल आणि तो उद्देश काय आहे? शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आमच्या जवळ आहे. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आमच्या जवळ आहे. पहा किती सुंदर हे वचन आहे. तो पेत्र म्हणतो, की आम्ही त्या ख्रिस्ताला त्या डोंगरावर त्या तेजोमय स्थितीमध्ये आम्ही पाहिलं. आम्ही स्वर्गातून पित्याची वाणी देखील ऐकली. परंतु याही पलीकडे आता ख्रिस्त जो आहे, तो आम्हाला भौतिक रीतीने तशा प्रकारे नक्कीच दिसणार नाही. परंतु याही पलीकडे आता अधिक निश्चित, अधिक महत्वाचं, अधिक अनमोल अशा प्रकारे काय आहे, तर ते म्हणजे देवाचं वचन आहे. संदेष्टाचं वचन. इथं जुन्या कराराला संदेष्टाचं वचन म्हटलेलं आहे. आणि पहा ते काय सांगितलेलं आहे, काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. देवाचं वचन मनुष्याचा अंधकार दूर करतं. ज्या प्रकारे दिवा जो आहे तो काळोख्या जागी तुम्ही घेऊन जाता, त्या ठिकाणी प्रकाश होतो, तशाच प्रकारे देवाचं वचन अंधकारमय हृदय प्रकाशित करतं. ख्रिस्ताचा प्रकाश ते देतं. पहा तुमच्या अंतःकरणात दिवा उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर किती बरे होईल. याचा अर्थ काय? फक्त सकाळपर्यंतच लक्ष द्या असं म्हणत आहे का पेत्र? तर नक्कीच नाही. इथं दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटचा तारा उगवेपर्यंत हे दोन्ही शब्द प्रयोग ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल मार्गदर्शन करत आहेत. म्हणजेच पेत्र म्हणत आहे, की हे जे अधिक निश्चित देवाचं वचन आहे, त्याकडे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत तुम्ही लक्ष द्या. का बरं? आणि आता मग तो वचन 20 मध्ये म्हणत आहे, का बरं? कारण तो म्हणतो, की हे मनुष्याच्या इच्छेने आलेलं नाही. वचन 20 काय सांगतंय? प्रथम हे ध्यानात ठेवा, की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. का बरं स्वतःच्या कल्पनेने होत नाही? कारण वचन 21 सांगतं, संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. आता हा संदर्भ ज्यावेळेस आपण पाहतो आणि मग इथं वचन 21 मध्ये येतो आणि आपण पाहतो, की संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. का बरं पेत्र म्हणतो अधिक निश्चित ते देवाचं वचन आहे? कारण तो म्हणतो, की ते देवाच्या मुखातील शब्द आहे. देव स्वतः त्याचं उगमस्थान आहे. आणि पहा पुढे इथं काय सांगितलेलं आहे, संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी. पवित्र मनुष्य इथं शब्द वापरलेला आहे. पवित्र मनुष्य हा शब्द का बरं इथं वापरलेला आहे? याचा अर्थ असा का, की देवाने ज्या 40 लेखकांचा उपयोग करून घेतला, ज्या मानवी साधनांचा देवाने उपयोग केला, त्याचं वचन लिखित स्वरूपामध्ये प्रगट होण्याकरिता किंवा ते लिहिण्याकरिता ते पवित्र होते म्हणून त्यांचा उपयोग केला, असा याचा अर्थ आहे का? तर नक्कीच नाही. पवित्र हा जो शब्द आहे, ज्यावेळेस आपण मनुष्याबद्दल पवित्र हा शब्द आपण पाहतो, तर वारंवार आपल्याला मनुष्यांबद्दल विचार करत असताना पवित्र हा शब्द वेगळंपण, विभक्तता शिकवितो. ज्या प्रकारे निवास मंडपामध्ये देवाने जसे काही जी पात्र आहेत ती वेगळी केली होती त्या कार्याकरिता. जणू काय त्या पात्रांना जर कोणी हात जरी लावला तर ते अशुद्ध म्हणून ती फेकून दिली जायची किंवा ती नष्ट केली जायची. त्याला माणसांना सुद्धा हात लावायची काय मुभा नसायची किंवा त्याला परवानगी नसायची. जणू काय तशाच प्रकारे आहे. पवित्र मनुष्य म्हणजे देवाने नियुक्त केलेले, देवाचे पाठवलेले, देवाची ती साधने होती मनुष्य. आणि इथं पवित्र हा जो शब्द आहे, तो आणखी आपल्याला एक बाब स्पष्ट करतो आणि ते म्हणजे काय, की पवित्र आत्म्याने त्यांच्या ठायी वास केलेले असे ते होते. त्यांची सेवा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने केल्या गेली. आणि पहा पुढे वचन 21 मध्ये काय सांगितलं, पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या
पवित्र आत्म्याने प्रेरित होणं काय? पवित्र आत्म्याने प्रेरणा किंवा पवित्र आत्म्याची प्रेरणा काय आहे? पहिली गोष्ट, हे जे वचन आहे, हे वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेलं आहे. आणि पवित्र आत्मा आपल्याला माहित आहे, त्रैकत्वातील तिसरा व्यक्ती म्हणजे स्वतः देवाच्या प्रेरणेने हे आलेलं वचन आहे. आणि हे वचन आपल्याला पाहायला भेटतं की हे कोणा माणसाच्या इच्छेने, कोणा माणसाच्या तर्क-वितर्काने ते आलेलं नाही, तर स्वतः देवाच्या इच्छेने, देवाच्या मुखातील ते शब्द आहे. आणि पहा, आत्म्याची प्रेरणा म्हणजे काय आहे? असं काहीतरी त्या 40 लेखकांना पवित्र आत्म्याने काहीतरी केलं अशा प्रकारची बाब नाहीये. तर प्रेरणेबद्दल विचार करत असताना प्रेरणा हा जो शब्द आहे, तो आपल्याला जणू काय अशा प्रकारे आठवण करतो, जशी एखादी नाव नाही का, लहानपणी कागदाच्या होड्या बनवायची फार आवड असायची काहींना. मला माहित नाही तुमच्यापैकी तुम्ही कधी ह्या गोष्टी केलेल्या असतील का? परंतु पुष्कळ वेळी खऱ्या अर्थाने तशा प्रकारची जणू काय आवड असायची लहानपणी. आणि खूपच त्याकडे तो एक खेळ म्हणून पाहिलं जायचं. आणि पहा, ज्यावेळेस खूप पाऊस पडायचा त्यावेळेस त्या कागदाच्या होड्या बनवून त्या पाणीच्या प्रवाहानुसार तिथं सोडून दिलं जायचं. आणि मग त्या होड्या ज्या आहेत किंवा त्या कागदाचं जी बनवलेली ती नाव आहे, जसा जसा पाण्याचा प्रवाह तिला वाहवत न्यायचा, तशी तशी ती होडी जी आहे त्या प्रवाहाने पुढे जायची. त्यानंतर आणखी एक उदाहरण जर तुम्हाला पाहायचं आहे, आत्म्याच्या प्रेरणेबद्दल जर तुम्हाला शिकायचं आहे, तर दुसरं उदाहरण म्हणजे पेन. पेन जो आहे, जर तुम्ही आपल्या हातामध्ये न घेता पेन टेबलावर ठेवला आणि तुम्ही म्हटले, की आता हे पेन आम्हाला हे लिहायचं आहे, तू लिही. तर पेन जो आहे तो स्वतःहून ते लिहू शकतो का? बिलकुलच नाही. जोपर्यंत मी तो पेन हातात घेणार नाही आणि काहीतरी मला जे लिहायचं आहे ते मी लिहून काढणार नाही, तोपर्यंत ते आपोआप पेनाद्वारे होणार नाही, नाही का? आणि मग ज्यावेळेस मी एखादा पेन हातात घेतो आणि एखादा पत्र लिहितो, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाव येणार नाही, की हा रेनॉल्ड पेनने लिहिलं. आपल्याला जर एखादं पत्र लिहायचं आहे, तर अशा प्रकारे सुद्धा नाव लागत नाही. पेनाचं कंपनीचं नाव तिथं येत नाही. का बरं? कारण हे पत्र लिहिणारा कोण आहे? तो महत्वाचा आहे की नाही? त्याच प्रकारे इथं काय सांगितलेलं आहे, पवित्र आत्म्याने प्रेरित होणं म्हणजेच हे 40 जी लोकांना देवाने त्याचं वचन लिखित स्वरूपामध्ये लिहून काढण्याकरिता सांगितलेलं होतं. त्या वचन लिहित असताना ते पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये होते. आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात राहून त्यांनी काय केलं, जसं जसं पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करत होता, तसतसे ते लिहित गेले. आणि मग आत्म्याची प्रेरणा तशाच प्रकारची आहे. म्हणजेच त्या 40 लेखकांना एका पेनाप्रमाणे जणू काय उपयोगात आणलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, दुसरे तिमोथी 3रा अध्याय वचन 15 ते 17. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आता या ठिकाणी दुसरी तिमोथी 3:15 ते 17 ही वचनं जर आपण पाहिलं, तर इथं नेमकं काय शिकवत आहे बघा. त्या कोणापासून शिकलास? तरुण तिमोथ्याला पौल हे पत्र लिहित आहे. आणि तरुण तिमोथ्याबद्दल विचार करत असताना आपल्याला अनेक बाबी ज्या आहेत त्यामधून शिकायला भेटतील. अनेक बाबी आपल्याला यामधून पाहायला भेटतील. इथं काय सांगितलं, त्या कोणापासून शिकलास? तरुण तिमोथी काय शिकलेला होता? काय शिकला? वचन आपल्याला इथे शिकवितं. पवित्र शास्त्राची माहिती तुला होती म्हणे. काय शिकला होता तो? ख्रिस्त येशू मधील विश्वास काय आहे? तारण काय आहे? हे तो शिकलेला होता. कुणापासून शिकला? त्याची आजी लोईस आणि त्याची आई युनिके.
केव्हापासून त्याला हे माहित होतं? बालपणापासूनच. कशाची माहिती त्याला होती? पवित्र शास्त्राची. नक्कीच तोपर्यंत नवीन करार नव्हता. तर नक्कीच इथं जुन्या कराराबद्दल बोललं जात आहे. आणि पहा, हे वचन अगदी स्पष्ट शिकवितं, की त्यामुळे पवित्र शास्त्राची माहिती होती आणि त्याला काय ठाऊक होतं? ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ होतं. काय होतं? तो पवित्र शास्त्र काय करतं? ख्रिस्त येशू विश्वास काय आहे शिकवितं, तारण काय आहे शिकवितं. जुना करार जो आहे ख्रिस्त विश्वास आणि तारणाबद्दल जुन्या करारातून तो शिकलेला होता. पौलाने त्याला सुवार्ता दिली आणि पहा पुढे काय सांगितलं, ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. इंटरनेट नाही चालू झालं. ओके, थँक्यू. नेटवर्क प्रॉब्लेम आला होता, सॉरी त्याबद्दल. ओके. तर आपल्याला इथं पाहायला भेटतं, की ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. ओके. ओके. एक मिनिट. हा, सॉरी. तर थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आला, त्याबद्दल क्षमा असावी. तर इथं आपण तेच पाहत आहोत, ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. जुना करार जो आहे तो ख्रिस्ताची सुवार्ता आपल्याला देतो, विश्वासाबद्दल तो शिकवितो, तारणाबद्दल तो आपल्याला शिकवितो. ह्या अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला या वचनातून पाहायला भेटतं. तारण काय आहे आणि तारण कोणापासून प्राप्त होतं हे आपल्याला केवळ देवाचं वचनच अगदी स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि पहा पुढे दुसरे तिमोथी, ज्या प्रकारे आता आपण जे वचन वाचलेलं आहे, वचन 15 ते 17, त्यामधील वचन 15 आता आपण पाहिलेलं आहे. आणि वचन 16 बघा काय सांगतं. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख पुन्हा आपल्याला या शास्त्रलेखांच्या मुळाशी किंवा पवित्र शास्त्राचा उगम काय आहे हे आपल्याला पुन्हा एक वार स्पष्ट करत आहे. प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वर प्रेरित आहे. जर तुम्ही सरळ घेतलं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख जर असं घेतलं, तर कदाचित त्याचा अर्थ असा होईल की मग काही संदर्भ परमेश्वर प्रेरित आहेत आणि काही संदर्भ परमेश्वर प्रेरित नाहीत. परंतु तशा प्रकारे याचा अर्थ नाही. मूळ हस्तलिखितामध्ये जर तुम्ही मूळ भाषेमध्ये जर तुम्ही हे वचन पाहिलं, तर ते वचन अशाच प्रकारचं आहे. प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वर प्रेरित आहे. मग जुना करार असो की नवीन करार असो, प्रत्येक वचन काय आहे? परमेश्वर प्रेरित आहे. आता परमेश्वर प्रेरित म्हणजे काय आहे? परमेश्वराची प्रेरणा काय आहे? आता परमेश्वराची प्रेरणा, त्याच्यासाठी मूळ जो ग्रीक शब्द आहे तो आहे थिओनिउस्टॉस, आणि ज्याचा अर्थ होतो देवाने श्वास फुंकलेले किंवा देवाने किंवा देवाने त्यात श्वास घातलेला. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? देवाचे प्रत्येक वचन हे परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द आहे. परमेश्वरच पवित्र शास्त्राचा उगम आहे.
हे आपल्याला अगदी सरळ रीतीने परमेश्वर प्रेरणा किंवा परमेश्वर प्रेरित हा जो शब्द आहे तो आपल्याला हे शिकवितो की हे पवित्र शास्त्र मनुष्याच्या इच्छेने आलेलं नाही, त्यांच्या तर्क वितर्काने आलेलं नाही, त्यांच्या ज्ञानाने ते आलेलं नाही, तर हे देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला मत्तई 4:4 मध्ये सुद्धा ज्यावेळेस ख्रिस्त त्या परीक्षकाला तो बोलत आहे त्यावेळेस तो या वचनाने त्याला दटावत आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. परमेश्वराच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन पहा, उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत पूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि मग पहा, देवाचं वचन कशाकरिता उपयोगी आहे ते सुद्धा पौल पुढे आपल्याला वचन 16 मध्ये शिकवित आहे. आणि पहा काय सांगितलंय, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे. कशाकरिता आहे? सद्बोध. सद्बोध म्हणजे काय आहे? सुशिक्षण. आणि पहा, नक्कीच पुन्हा एक वर आपण पाहतो की जुना आणि नवीन करार जो आहे तो आपल्याला सुशिक्षण देतो. सत्य काय आहे ते तो आपल्याला शिकवितो. दोष दाखविणं, देवाचं वचन, आमची चुकीची वर्तणूक, आमचा चुकीचा विश्वास काय आहे त्याबद्दल आपल्याला काय करतं, आपल्याला तो खडसावतो, आपल्याला त्याबद्दल खात्री करतं, त्याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करतो. पुढची बाब सुधारणूक म्हणजे काय, चुकीचं कार्य काय आहे, चुकीची वर्तणूक, चुकीचा विश्वास काय आहे, देवाचं वचन अगदी सरळ रीतीने दाखवून आपल्याला सुधारण्याकरिता मार्गदर्शन करतं. आणि पहा शेवटी नीती शिक्षण. नीती शिक्षण म्हणजे सात्विकपणे धार्मिकतेने जीवन जगण्याकरिता देवाचं वचन उपयोगी आहे. ह्या चार चार ज्या बाबी आहेत, सद्बोध, दोष दाखविणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण, या चारच गटांमध्ये आपल्याला पूर्ण पवित्र शास्त्र पाहायला भेटल. कदाचित ते आपल्याला सद्बोध करत आहे किंवा ते दोष दाखवित आहे, सुधारत आहे किंवा नीती शिक्षण देत आहे. आणि आपल्याला ह्या सर्व ज्या बाबी आहेत, दोष दाखविणे, सद्बोध करणं, दोष दाखविणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण, हे याकरिता आहे की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचा भक्त, सर्व त्याचे प्रियजन, त्याचे निवडलेले लोक, त्याची प्रिय लेकरं, त्यांच्या आत्मिक उन्नतीकरिता देवाचं वचन हे आपलं आत्मिक अन्न आहे. देवाचा भक्त पूर्ण होणं म्हणजे काय आहे ते प्रौढतेबद्दल शिकवितं. देवाचं वचन आपल्याला ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढण्याकरिता त्याची सहायता पुरवितं. देवाचं वचन आपल्याला देवाबद्दल त्याचं गौरव नित्य प्रगट करतं. देवाचं वचन आपल्याला आपली लायकी नित्य दाखवितं. ख्रिस्ताचं गौरव, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं गौरव आपल्याला दाखवितं. ख्रिस्ताच्या सुवार्तेची थोरवी ते वाढवितं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ते प्रभूमध्ये आपल्याला वाढवितं, जेणेकरून देवाला गौरव देणारे चांगली कृत्य आपण करू शकू. आणि म्हणूनच पुन्हा एक वार आपण या प्रश्नाकडे जात असताना आपण हे पाहिलेलं आहे की मग देवाचं गौरव कसं करावं आणि त्याच्या ठायी आपण सर्वदा आनंदी कसा राहू शकतो. त्याच्यासाठी नियम काय आहे, तर तो नियम आहे केवळ देवाचं वचन. आपण आपल्या स्वबलाने देवाला गौरव देऊ शकत नाही. आपल्या तर्क वितर्काने आपण देवाला गौरव देऊ शकत नाही. केवळ आणि केवळ देवाचं वचन आपल्याला देवाचा गौरव प्रगट करतं, देवाला गौरव देण्यास शिकवितं आणि नित्य प्रभूमध्ये आनंदी राहण्यास शिकवितं. कशा प्रकारे प्रभूमध्ये आनंद करण्यास ते शिकवितं, कारण मी ज्यावेळेस दुःखात आहे त्यावेळेस हेच देवाचं वचन मला सांत्वना देतं. मी ज्यावेळेस त्रासातून जात आहे त्यावेळेस हेच देवाचं वचन मला हे शिकवितं की अरे माझी कृपा तुला पुरेशी आहे, या वेदनेमध्ये सुद्धा मी तुझ्या सोबत आहे. मी ज्यावेळेस आनंदामध्ये आहे त्यावेळेस देवाचं वचन माझा आनंद द्विगुणित करतं. मी ज्यावेळेस निराशेत आहे त्यावेळेस देवाचं वचन आशा देतं की मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. आणि अशा प्रकारे सर्व प्रसंगामध्ये देवामध्ये आनंद करण्यास देवाचं वचनच मला मार्गदर्शन करतं. आपण इथे थांबूया आणि आपण प्रार्थना करूया.
स्वर्गीय पिते, आम्ही ख्रिस्तामध्ये तुझे उपकार मानतो. खरंच हे तुझं अद्भुत आणि अनमोल वचन आहे, जे प्रभू आम्हाला आमचे अपराध दाखवितं. प्रभू तुझं गौरव हे वचन प्रगट करतं. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो या अनमोल वचनांकरिता, कारण या वचनांच्या मागे सर्व अधिकाऱ्याने प्रभू तू उभा आहेस. आणि म्हणून प्रभू या वचनाचा अधिकार देवबापा आमच्यावर अधिकृत आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही मंडळी किंवा कोणता बिशप किंवा कोणता व्यक्ती त्याच्या अधीन नाही, तर प्रभू तुझ्या वचनाच्या अधीन होतो. प्रिय बापा, आम्ही धन्यवाद देतो या सुवर्ण वेळीबद्दल आणि बापा या क्षणाबद्दल. यावेळी प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. खरंच तुझं गौरव कसं करावं त्यासाठी अनमोल नियम तो आम्हाला दिलेला आहे, जो दे बापा तुझं गौरव प्रकट करतो आणि दे बापा तुझ्यामध्ये आनंदी राहण्यास आम्हाला शिकवितो. दे बापा जे प्रियजन या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना आशीर्वादित कर. या कोरोनाच्या अशा भयानक अवस्थेमध्ये प्रभू जे प्रियजन वेदनेतून जात आहेत, विविध त्रासातून जात आहेत, प्रभू दयाळा त्या प्रत्येकावर दया आणि कृपा कर. आणि प्रत्येकाला प्रभू तू धैर्य दे आणि या प्रसंगामध्ये सुद्धा तुझं गौरव करण्यास आणि तुझ्यामध्ये आनंदी राहण्यास सहाय्य कर. सर्व गौरव आम्ही तुला देतो. धन्यवाद आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. थँक यू सो मच सगळ्यांना. प्रभू मध्ये मी पुन्हा एक बार आपले आभार मानतो. पण सर्वजण संयमाने यामध्ये उपस्थित राहिलात आणि सर्व तुम्ही ऐकलेलं आहे. नित्य एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये असा. प्रभू तुम्हाला सहाय्य करो आणि या सर्व प्रसंगामध्ये त्याची कृपा नित्य तो आपल्याला पुरो. आपण इथे थांबणार आहोत. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.